Cancer Healer Center, a new beginning. मोदींची सौगात आहे मोदी, हे सौगात आहे सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. हिंदुत्व सोडलं असं जाहीर करा. सौगात आहे मोदीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपच्या हिंदुत्वावर हल्लाबोल. आम्ही सर्व मुस्लिम विरोधी नाही. आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणाऱ्यांविरोधात. बावनकुळेंचं ठाकरेंना उत्तर. आमच्यावर आरोप करण्याआधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडलाय. उद्धव ठाकरेंची टीका. एकनाथ शिंदेंची गद्दार सेना, त्यांची बदनामी झाली असं वाटत असेल तर त्याचा अर्थ ते गद्दार आहेत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न. आका साताऱ्याच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप. संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. खोक्या सापडतो मग कृष्ण आंधळे का सापडत नाही, हे पोलिसांचं अपयश. बजरंग सोनवणेंची टीका. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करावी. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना अजून सहआरोपी का केलं नाही. धनंजय देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमन यांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या गाडीचा फॉरेन्सिक अहवाल समोर. रिपोर्टनुसार गाडीवरील बोटांचे ठसे सुधीर सांगळेचेच. 2 कोटी खंडणी द्या, मी वाल्मिकचा माणूस असं घुलेनं म्हटलं. आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती. इंद्रजित सावंतांना मीच फोन केला, मोबाईलमधील डेटा सुद्धा डिलीट केला. मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली. सूत्रांची माहिती. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी. तपासणीनंतर पुन्हा कोरटकरला चौकशीसाठी इतरत्र हलवलं. सूत्रांची माहिती. पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी ही वैद्यकीय चाचणी करायचे. स्वारगेटमधल्या पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदेंची नियुक्ती करण्याची ही मागणी. सर्व काही अल्लाह आणि देवाच्या भरवशावर. जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच नशिबात आहे. गॅलेक्सी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचं भाष्य. लखनौ सुपर जायंट समोर आता आज हैदराबादचं तगडं आव्हान. हैदराबादचा पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय, तर लखनौचा दिल्लीकडून पराभव. Cancer Healer Center, a new beginning.